आपण पाहणार आहोत की मोजणीसाठी अर्ज कसा करायचा। आता सगळ्यात अगोदर ही जी वेबसाईट दिसते या वेबसाईटवरती खूप सारे वेगवेगळे पोर्टल्स आहेत ज्यामध्ये तुम्ही सातबारा काढू शकता। वेगवेगळ्या जेमिनी बद्दलच्या सगळ्या गोष्टी म्हणजे आपण रेव्हेन्यू डिपार्टमेंट जे बोलतो ज्यामध्ये जेमिनी बद्दलचे सगळ्या गोष्टी तुम्ही या पोर्टलवरून करू शकता। ज्यामध्ये तुम्हाला फेरफारवरती नाव म्हणजे फेरफारवरती तुम्हाला काही नवीन फेरफार करायचा आहे ते त्या गोष्टीपासून ते तुम्ही सातबारा काढण्यापासून फेरफार काढायचा आहे, प्रॉपर्टी कार्ड काढायचं आहे, मोजणी करायचे, बोजा टाकायचा आहे, तर सर्व प्रकारच्या गोष्टी तुम्ही काय करू शकता या वेबसाईटवरून तुम्ही करू शकता मित्रांनो। बरोबर, तर सुरुवातीला आपल्याला काय करायचंय या पोर्टलवरती यायचं आहे। या पोर्टलवरती आल्यानंतर आपण काय करतोय बघा, मी थोडंसं झूम आउट करून दाखवतो। इथे तुम्हाला ई मोजणी व्हर्जन 2 वरती क्लिक करायचं आहे। आता ई मोजणी व्हर्जन 2 वरती क्लिक केल्यानंतर इथे विभाग निवडा आहे। इथे तुमचा जो पण विभाग असेल तो तुम्ही विभाग निवडू शकता। चलो मी छत्रपती संभाजी नगर विभाग निवडलेला आहे। इंटरनल एरर, ओके 1 मिनिट। तर मित्रांनो परत एकदा वेबसाईटला प्रॉब्लेम असल्यामुळे आपण काय करतोय की विभाग चेंज करतोय। ओके, विभाग चेंज केला बट ते लॉग इन झालंय, बट आपल्याला काय करायचंय, आपल्याला आपला विभाग निवडायचा। आपण काय करतोय, छत्रपती संभाजीनगर विभाग आपण निवडत आहोत। बरोबर, निवडल्यानंतर जे पेज ओपन होतंय मित्रांनो तिथे तुम्हाला लॉग इन आयडी आणि पासवर्ड विचारला जाणार आहे। आता लॉग इन आयडी पासवर्ड म्हणजे काय हे बघा, भूमी अभिलेख महाराष्ट्र शासन, यामध्ये मी सुद्धा हे झूम आउट करतोय। ओके, यामध्ये बघा नवीन वापरकर्ता नोंदणी, संकेत शब्द विसरलाय म्हणजे पासवर्ड विसरलाय, संभाव्य मोजणी फी, भूकर मापक दौरा कार्यक्रम, मोजणी प्रकरणाची माहिती, या सर्व गोष्टी, आणि इथे आहे लॉग इन ऑप्शन। बरोबर, तर बघा मित्रांनो नागरिक सेवा संस्था, नागरिक केलं, वापरकर्ता नाव जे तुमचं असेल त्या हिशोबाने तुम्ही करू शकता, पासवर्ड तुम्ही तुमचा करू शकता आणि इंटर कॅप्चा मध्ये तुमचा कॅप्चा टाकून तुम्ही लॉग इन करू शकता मित्रांनो। बरोबर, तर काय करायचंय, लॉग इन वरती क्लिक केल्यानंतर आपल्याला जो पासवर्ड आहे ते मी तुम्हाला पासवर्ड जे आहे ते लॉग इन करून दाखवणार आहे मित्रांनो। तर यासाठी मी नवीन वापरकर्ता नोंदणी, तर इथे बघा नवीन वापरकर्ता नोंदणीवरती क्लिक केलं। लॉग इनचा प्रकार इथे आपल्याला काय करायचंय, नागरिक निवडायचं आहे। नागरिक निवडल्यानंतर इथे तुमचं नाव टाकायचं, श्री असेल श्री, पहिले नाव, मधले नाव आणि आडनाव। यानंतर तुमचं वापरकर्ता नाव म्हणजे तुम्हाला जे युजर आयडी वापरणार आहोत आपण ते युजर नेम टाकायचंय। इथे पासवर्ड टाकायचा आहे, पासवर्ड परत एकदा टाकायचा आहे मित्रांनो। इथे आहे सुरक्षा प्रश्न, यामध्ये काहीही निवडू शकता, तुमच्या जो लक्षात राहील तो प्रश्न निवडून त्याचं तुम्ही उत्तर इथे लिहू शकता मित्रांनो। इथे तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे, इथे तुमचा ईमेल आयडी टाकायचा आणि सेव्ह वरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर आपल्याला पासवर्ड आणि आयडी आपल्याला तयार होणार आहे। पासवर्ड तर आपण टाकलाय, आयडी पण आपण टाकलेला आहे, तो तयार झालेला असेल आणि त्यानंतर आपल्याला लॉग इन वरती क्लिक करायचं आहे मित्रांनो। बरोबर, तर मी लॉग इन करून घेतोय आणि तुम्हाला पुढची प्रोसेस दाखवते कशा प्रकारे लॉग इन झाल्यानंतर दिसणार आहे आपल्याला। काय घ्यायचे, जे वरती दिलेल्या सूचना आहेत त्या सूचना व्यवस्थित वाचून घ्यायच्यात। त्या वाचत नाहीयेत तुम्ही तर थोडीफार चुकी होऊ शकते आणि चुकी झाल्यानंतर मित्रांनो आपल्याला खूप जास्त अडचण येऊ शकते। तर त्यामुळे वरच्या दिलेल्या सूचना वाचून घ्यायच्यात मित्रांनो। बघा सुरुवातीला त्यांनी दिले, आपणास हद्द कायम, पोट हिस्सा, बिगर शेती, गुंठेवारी प्रकारची किंवा सामिलीकरण मोजणी करायची असल्यास नवीन मोजणी अर्जावर क्लिक करावे। बरोबर, यापैकी जर काय करायचं असेल तर नवीन मोजणी अर्जावरती क्लिक करायचं आहे आपल्याला। त्यानंतर मोजणी शुल्क बाबत माहिती असेल तर या मोजणी शुल्क मध्ये आपल्याला क्लिक करायचं आहे। बरोबर, आणि ओके वरती आपण क्लिक करतोय मित्रांनो। बघा आता ओके वरती क्लिक केलंय, ऍप्लिकेशन नॉट फाउंड आहे। आता आपल्याला काय करायचंय, नवीन मोजणी अर्ज यावरती आपण क्लिक करतोय। यामध्ये बघा भूसंपादन मोजणी अर्ज, कोर्ट कमिशन प्रकरण, कोर्ट वाटप प्रकरण आणि शासकीय मोजणी, या सर्व गोष्टी तुम्हाला इथे ऑप्शन्स दिलेले आहेत। यामध्ये बघा नवीन मोजणी अर्ज यावरती आपण क्लिक करतोय। आता नियम व अटी वाचून घेऊन आवश्यक माहिती भरून 60व्या बटनवर क्लिक करा, ही आहे सूचना। हे आपल्याला कुठे गरज पडणार आहे याची हे तुम्हाला मी दाखवते। ओके वरती क्लिक केलं आपण। आता ओके वरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो बघा हे जे नियम आणि अटी आहेत, नियम आणि अटी बघा, मोजणी मिळकतीचे क्षेत्र माझ्या वहिवाटीत व ताब्यात आहे, म्हणजे ज्या क्षेत्राची मोजणी करणार आहात त्याची जी वहिवाट किंवा जे आहे ते तुमच्या ताब्यात आहे, हे तुम्हाला नियम आणि अटी आहेत मित्रांनो। बरोबर, मोजणी वेळी सहधारक लगतधारक यांनी हरकत घेतल्यास प्रकरणी नियमानुसार होणारी कार्यवाही मला मान्य आहे। म्हणजे काय, जर बाय चान्स आपला सहधारक म्हणजे आपल्या गटातील व्यक्ती, लगतधारक म्हणजे आपल्या शेजारच्या गटातील व्यक्ती, जर त्यांनी त्या टाइमला बोलले की आम्हाला मोजू द्यायचं नाहीये, तर जे अधिकारी असतील, जे अधिकारी निर्णय घेतील, ते अधिकारी निर्णय घेणारी जो निर्णय असेल अधिकाऱ्यांचा तो तुम्हाला मान्य करावा लागेल। बरोबर, यानंतर मित्रांनो बघा
सदर मिळकतीबाबत आमचा कोणताही वाद नाही किंवा कोणत्याही पोलीस स्टेशनला त्याबाबत दावा प्रलंबित नाही. तसे आढळून आल्यास प्रकरणी कार्यालयाकडून नियमानुसार होणारी कार्यवाही मला मान्य आहे. म्हणजे काय, त्या जमिनी बाबतीत काही वाद वगैरे असेल, तुमचं कोर्टात केस चालू असेल, पोलीस स्टेशनला केस चालू असेल, तर जे काही अधिकारी बोलतील, कोणते मोजणी अधिकारी बोलतील, त्या पद्धतीने त्यांना मान्य करावं लागेल आपल्याला, म्हणजे शेतकऱ्याला. बरोबर. यानंतर सदर मिळकतीच्या मोजणीनंतर मूळ भूमी अभिलेखाशी पडताळणी केल्यानंतर माझी मिळकत लगत मिळकतीच्या मध्ये आल्याचे निदर्शनास आल्यास, तसेच 7/12 मालमत्ता पत्रक यांच्या क्षेत्राशी तफावतीत किंवा फरकात असल्यास माझे मोजणी प्रकरण विना कार्यवाही निकाली करण्यास माझी हरकत नाही. म्हणजे काय की ऍक्च्युअल मोजणी आणि 7/12 याबाबत जर काही आपल्याला तफावत आढळून आली, फरक असेल, तर यामध्ये जे मोजणी अधिकारी बोलतील त्या पद्धतीने आपल्याला त्या गोष्टी कराव्या लागतील. यानंतर बिगर शेती मोजणी प्रकरणासोबत पूर्वी झालेल्या मोजणीची नक्कल, संबंधित कार्यालयाकडील बिगर शेती आदेशचा सत्यप्रत व मंजूर रेखांकन नकाशाची सत्यप्रत या अर्जासोबत मी अपलोड करत आहे. बरोबर. त्यानंतर पोट हिस्सा मोजणी प्रकरणासोबत पूर्वी झालेली मोजणीची नक्कल आणि पोट हिस्साचा कच्चा नकाशा ते आपल्याला अपलोड करायचा आहे. नगरपालिका, महानगरपालिका यामध्ये नाहरकत प्रमाणपत्र लागत असेल तर ते सुद्धा आपल्याला लागणार आहे. बरोबर. गुंठेवारी प्रकरणासोबत मी सक्षम अधिकारी यांचा स्थानिक प्राकिरणाचा मंजूर गुंठेवारीचा आदेश. म्हणजे काय, तुम्ही जर तालुक्याच्या ठिकाणी राहताय, नगरपंचायत, जिल्ह्याच्या ठिकाणी राहताय, तर आपल्याला ज्या ठिकाणी नगरपंचायत असेल, ज्या ठिकाणी महानगरपालिका असेल, त्यांचा प्राधिकरणाचा मंजुरीचा आदेश तुम्हाला लागणार आहे. बरोबर. यानंतर मित्रांनो बघा, वरीलपैकी आम्ही दिलेली माहिती खोटी आढळल्यास मोजणी प्रकरण कोणत्याही टप्प्यावर विना कार्यवाही निकाली काढण्यास माझा काही हरकत नाही. म्हणजे काय, जर चुकीची माहिती असेल तर ते आपल्याला काय करणार आहेत, कोणत्याही म्हणजे जे अधिकारी असतील, मोजणी अधिकारी, त्यांच्या पद्धतीने निर्णय ते घेऊ शकतात. इथे आपल्याला स्थळ टाकायचं आहे मित्रांनो. चलो, स्थळ एक रॅन्डमली आपण टाकून देऊया स्थळ आणि इथे क्लिक करायचं. चला, सुरू ठेवा, आपण यावरती क्लिक केलेलं आहे. आता यानंतर काय असेल ते तुम्हाला पुढच्या पेजवरती दिसणार आहे मित्रांनो. बरोबर. आता मी रॅन्डमली टाकतोय, म्हणजे मी बघा नवीन सूचना आली, तुम्ही स्वतः 7/12 किंवा मालमत्ता धारक असल्यास होय करायचे. आपण मोजणी करत असलेल्या गट नंबर, सर्वे नंबर किंवा सिटी सर्वे नंबर चे धारक यांच्या वतीने कुल अधिकारपत्र धारण करत असाल तर नाही वर क्लिक करायचं आहे, ओके करायचे. चलो, यस केलं आपण आणि इथे नो केलंय. आता बघा इथे स्टेप दिसतात तुम्हाला. प्रारंभ, सर्वे नंबर, सर्वेची माहिती, मोजणीची माहिती, अर्जदाराची माहिती, सहधारकाची माहिती, लगत धारकाची माहिती, दस्तऐवज आणि पूर्वावलोकन आणि पेमेंट, या सर्व गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. बरोबर. तर आपण काय करतोय, चलो नेक्स्ट वरती क्लिक केलेलं आहे. सूचना वाचून घ्या प्रत्येक वेळेस. आता मला ऑलरेडी माहिती आहे त्यामुळे मी कंटिन्यू करतो, पण सूचना वाचूनच सगळ्या गोष्टी करा, म्हणजे तुम्हाला कोणालाही काही प्रश्न विचारायची गरज पडणार नाही. चलो, ओके वरती क्लिक केलं. इथे काय आहे, सर्वे क्रमांक आहे आपल्याकडे. चलो, विभाग आहे, चलो जिल्हा आहे, गाव आहे, जे पण असेल ते आपण कंटिन्यू टाकून घेतो आणि पुढे वरती क्लिक करत आहोत मित्रांनो. बघा, मोजणीचा प्रकार कोणता पाहिजे, हद्दकायम पाहिजे, पोटहिस्सा असेल, बिगर शेती असेल, गुंठेवारी मोजणी असेल, सामिलीकरण मोजणी असेल, यापैकी तुम्ही काहीही निवडू शकता. चलो, हद्दकायम निवडला आपण. इथे तुम्हाला तुमचा गट नंबर टाकायचा आहे, सर्वे नंबर इथे ऑटोमॅटिक येईल, क्षेत्र येईल आणि आपल्याला पुढे जावरती क्लिक करायचं आहे. हे मी टाकून घेतोय, कॉन्फिडेन्शियल असल्यामुळे मी तुम्हाला काय करतोय बघा, इथे थोडस चलो हे व्हिडिओ स्टॉप न करता मी काय करतोय, इथे टाकून घेतोय. बरोबर. स्टॉप करावं लागेल मित्रांनो, हे ब्लर झाल्यामुळे दिसत नाहीये, तर स्टॉप करून मी तुम्हाला ते दाखवून पुढे जावरती क्लिक करतोय. हे क्लिक केल्यानंतर काय असणार आहे, होय करायचं आणि आपल्याला सबमिट वरती क्लिक करायचं आहे मित्रांनो. बरोबर. सबमिट वरती आपण क्लिक करतोय. सबमिट वरती क्लिक केल्यानंतर बघा इथे क्षेत्र दिलं त्यांनी, त्यानंतर परत पुढे जावरती क्लिक करायचंय आणि आपण हद्दकायम प्रकारचा आपण निवडलेला आहे. तर हे बघा मी थोडंसं ब्लॅक केलं होतं त्यामुळे तिथं काढून टाकतो. यामध्ये अर्जदाराचा प्रकार वगैरे शेतकरी निवडायचा आहे, खाजगी संस्था असेल ते वगैरे निवडायचे. तुमच्या हिशोबाने तुम्ही त्या गोष्टी निवडू शकता. ओके वरती क्लिक केल्यानंतर आपल्याला काय दिसेल ते तुम्हाला दाखवतोय मी. क्लिक केलंय, हद्द कायम आलं, कालावधी द्रुतगती आणि नियमित. आता नियमित करतोय तर आपल्याला बघा इथे शुल्क, नियमित कालावधीसाठी मोजणी शुल्क 0 आहे. तुमचा मोजणी अर्ज प्लॅनिंग नॉट फाउंड या कालावधीत तात्पुरता नियोजित केला जाईल.
बरोबर. नियमित मध्ये तुम्हाला खर्च जातोय 2000 रुपये आणि धारक शेतकरी आहे, बाहेरीला आहे, ते किती आले? नियमित साठी तुम्हाला लागतात 7000 रुपये मित्रांनो. बरोबर. 7000 रुपये लागतात टोटल. यामध्ये नियमित कालावधीसाठी मोजणी शुल्क 7000 आहे. बरोबर. ते अगोदरचं जे होतं आपण तिथे सिलेक्ट न केल्यामुळे आपल्याला तिथे ऑप्शन आला होता. यानंतर आपण काय करतोय? द्रुत गती करतोय. तर मध्ये 28,000 रुपये आपल्याला लागणार आहे ते मोजणी करण्यासाठी मित्रांनो. बरोबर. तर हे तुम्हाला पाहणं खूप जास्त महत्वाचं आहे मित्रांनो. हे बघा, द्रुत गती म्हणजे काय? 30 दिवसाच्या आतमध्ये आणि नियमित कालावधी म्हणजे काय? 90 दिवसाच्या आतमध्ये तुम्हाला ह्याची मोजणी आहे, मोजणी पार पडेल मित्रांनो. बरोबर. यानंतर आपण पुढे प्रोसीड करतोय. पुढे प्रोसीड करण्या अगोदर पुढे काय दिसेल हे तुम्हाला दाखवतो मित्रांनो. मित्रांनो बघा, येथे मोजणी अर्जदार यांचे नाव निवडून त्यांचा पत्ता, मोबाईल व आवश्यक माहिती भरायची. आपण एकापेक्षा जास्त अर्जदार असाल तर तेवढे अर्जदार आहेत त्यांना निवडून त्यांचा पत्ता, मोबाईल क्रमांक, आवश्यक ती माहिती भरू शकता. बरोबर. हे झाल्यानंतर मित्रांनो काय करावं लागेल ते तुम्हाला दाखवतो. हे जे ब्लॅक केलेत यामध्ये नाव आलेले आहेत खातेदारांचे. तर खातेदारांच्या नावावरती जेव्हा क्लिक करतो तेव्हा आपला इथे ऑप्शन येतो मोबाईल नंबर आणि सर्व माहिती भरण्यासाठी, पत्ता वगैरे टाकण्यासाठी. ते सुद्धा मी दाखवतो की कशा प्रकारे आपल्याला ती माहिती भरण्यासाठी ऑप्शन येतो. तर एक व्हिडिओ कंटिन्यू पाहत राहा. आपण इथे खातेदाराचं नाव आहे, त्यानंतर खातेदाराचा पत्ता, जो आपला प्रॉपर पत्ता आहे तो पत्ता टाकायचा. इथे आपण प्लस वरती जेव्हा क्लिक करतो तेव्हा आपल्याला तो पत्ता टाकायला ऑप्शन येणार आहे. इथे बघा, तुम्ही सर्व मोबाईल नंबर टाकू शकता, पिनकोड टाकू शकता, गाव, जिल्हा, पोस्ट ऑफिस निवडू शकता मित्रांनो आणि इथे पत्ता टाकू शकता. आणि 60 वरती क्लिक केल्यानंतर आपल्याला तिथे तो ऍड्रेस तिथे येणार आहे. बरोबर. आता या सर्व गोष्टी झाल्यानंतर काय करायचंय हे कंटिन्यू पाहत राहा. आता मी व्हिडिओ थोडासा स्टॉप करून बनवतोय माहिती तुम्हाला कळण्यासाठी, प्लस ज्या थोड्याशा गाईडलाईन्स असतात जे आपण माहिती भरतोय ते व्यक्तीची माहिती व्हायरल होऊ नये म्हणून तुम्हाला हा व्हिडिओ मी स्टॉप करून बनवतोय. व्हिडिओ कंटिन्यू आहे, पण तुम्हाला मध्ये जर स्टॉप झाल्यासारखं वाटत असेल तर ते फक्त स्टेपसाठी आपण काय करतोय, व्हिडिओ स्टॉप करतोय मित्रांनो. अर्जदाराचा पत्ता टाकल्यानंतर आपल्याला काय येथे आपल्या 7/12 अथवा मालपत्रकातील कमीत कमी 3 सहधारक म्हणजे सेम गटातील 3 सहधारक आपल्याला लागणार आहेत. त्यांचे मोबाईल नंबर वगैरे लागतील. आणि जर आपल्या 7/12 अथवा मालपत्रकावर 3 किंवा त्याहून कमी सहधारक असतील तर त्या सर्वांची माहिती येथे नमूद करणे आवश्यक आहे. म्हणजे काय, जे सहधारक असतील म्हणजे त्या सेम गटामधली व्यक्ती असतील त्यांची माहिती सुद्धा आपल्याला तिथे टाकणं गरजेचं आहे मित्रांनो. तर ते आपण टाकून घेतोय. साथीदार जे आहेत त्यांची माहिती टाकलेली आहे. यावरती आपण पुढे जावरती क्लिक करतोय. पुढे जावरती क्लिक करण्या अगोदर आपल्याला काय माहिती येणार आहे ते आता आपण पाहू शकतो. मग आपण पुढे जावरती क्लिक केलंय तर इथे आपल्याला आलंय बघा, येथे आपण मोजणी करत असलेल्या सर्वे नंबर लगतच्या चतुर्सीमेवरील सर्वे नंबर, गट नंबर जे असतील बरोबर त्यांचे मोबाईल नंबर आपल्याला लागणार आहे. म्हणजे काय की आपल्याला जे आपल्या चारी बाजूने गट नंबर असतील त्यांचे सगळ्यांचे आपल्याला काय लागणार आहेत मित्रांनो, मोबाईल नंबर लागणार आहे, त्यांचा पत्ता लागणार आहे. म्हणजे त्यांच्यापर्यंत नोटीस सुद्धा जाईल आणि त्यांना त्याची माहिती सुद्धा मिळेल. यासाठी आपल्याला ते नंबर सुद्धा तिथे टाकायचे आहेत. तर ते कशा प्रकारे टाकायचे ते सुद्धा आपल्याला पुढे गेल्यानंतर कंटिन्यू मध्ये जर व्हिडिओ पाहताय तर तुम्हाला ते कळून जाईल. काय करायचं, इथे बघा सगळ्यात शेवटला असेल राहणार गाव वगैरे सर्व गोष्टी येतील. इथे क्लिक करायचंय आणि पुढे जावरती जेव्हा क्लिक करतोय तर बघा आपले कागदपत्र आपल्याला अपलोड करायचे. आता कागदपत्र अपलोड काय काय करायचे हे व्यवस्थित पाहून घ्या मित्रांनो, म्हणजे तुम्हाला पुढे प्रॉब्लेम होणार नाहीये. बरोबर. आता बघा मी इथे वरवर जातोय तर यामध्ये बघा थोडस, चलो हे आपण काय करूया, इरेज करून घेऊया. ते पूर्ण क्लीन मध्ये तुम्हाला दिसेल. बरोबर. आता बघा यांनी जे दिलंय ते व्यवस्थित वाचून सांगतोय मी तुम्हाला. टिप: सर्व 7/12 पीडीएफ फाईल एकत्र करा आणि अपलोड करा. परिपूर्ण अपलोड केलेले पीडीएफ फक्त सेव्ह केले जातील. सर्व कागदपत्रे पीडीएफ फॉर्मॅटमध्ये असावीत आणि फाईलचा आकार हा 10 MB पेक्षा कमी असावा. बरोबर. आता यामध्ये डॉक्युमेंट्स काय काय अपलोड करायचे आपल्याला. सुरुवातीला आहे ओळखपत्र, त्यामध्ये आधार कार्ड, मतदान कार्ड, पॅन कार्ड, या तिन्हीपैकी कोणतीही गोष्ट तुम्ही करू शकता. यानंतर आहे 3 महिन्यातील 7/12 म्हणजे तुमचे गट मोजणी करायची आहे त्या गटातील तुम्हाला जो 7/12 असेल तो 3 महिन्याच्या आतमधील तुम्हाला 7/12 अपलोड करायचा आहे. टिपण म्हणजे काय, तुम्हाला जे भूमी अभिलेख ऑफिस आहे तिथून तुम्हाला टिपण करून एक कागद दिलेला असतो ते तुम्हाला तिथे अपलोड करायचा आहे. त्यानंतर जुना मोजणी नकाशा, जर जुनी मोजणी नकाशा झाली असेल तर जुना मोजणी नकाशा तुम्हाला तिथे अपलोड करायचा आहे. योजनापत्रक म्हणजे काय मित्रांनो, की योजनापत्रक तुम्हाला प्रॉपर 9-3 आणि 9-4चा उतारा असेल तो तुम्हाला अपलोड करायचा आहे. आणि सीमांकन प्रमाणपत्र, हे बघा आता डाउनलोड जर आपण करतोय तर डाउनलोड आपल्याला सीमांकन प्रमाणपत्र झालेलं आहे.
बरोबर. तर हे डाउनलोड झालेलं सीमांकन प्रमाणपत्र हे आपण काय करू शकतो मित्रांनो, ते तिथे व्यवस्थित लिहायचं आहे. आता मी हे काय करतोय, थोडंसं सेव्ह करून घेतोय मित्रांनो. ओके, तर इथे बघा, मी अर्जदार या पत्राद्वारे आपणास हमी देतो की वरील बिनशेती मोजणी आदेश मंजूर बिनशेती नकाशा याप्रमाणे आपल्या कार्यालयाकडे केलेल्या अर्जाप्रमाणे प्रत्यक्ष जागेवर बिनशेती भूखंड, अंतर्गत रस्ता वगैरे सर्व गोष्टी, म्हणजे आपल्याला फक्त एक हे द्यायचे त्यांना की आपण मी जे भरतोय त्याला माहिती हरकत नाहीये माझी, ते आपल्याला गोष्टी द्यायच्या आहेत. यानंतर आहे पुढे जावरती क्लिक करायचे सगळ्या गोष्टी अपलोड केल्यानंतर. आता आधार कार्ड कंपल्सरी आहे मित्रांनो, आपल्याला आधार कार्ड अपलोड करतोय मी आणि पुढे जावरती आपण क्लिक केलेलं आहे. बरोबर. आता बघा, आपण दाखल केलेल्या माहितीवरून आपला मोजणी अर्ज तयार करण्यात आला असून तो तपासून घ्या. या अर्जामध्ये सुधारणा दुरुस्ती करायची असल्यास आपण मागे जाऊन आवश्यक त्या ठिकाणी सुधारणा करू शकता. मोजणी अर्ज तपासून घेऊन बरोबर असल्याबाबत खात्री झाल्यानंतर मोजणी अर्ज डाउनलोडवर क्लिक करून आपला मोजणी अर्ज डाउनलोड करून घ्या. बरोबर. आणि सदर मोजणी अर्जाची प्रिंट काढून अर्जाच्या शेवटी अर्जदाराची सही किंवा अंगठा या ठिकाणी आपली सही अगर अंगठा करा मित्रांनो. बरोबर. यावरती आपण ओके करतोय. आता अर्ज दिसणार आहे आपल्याला, त्यासाठी मी तुम्हाला परत व्हिडिओ स्टॉप करतोय. हद्द कायम आहे, द्रुतगती, धारक शेतकरी 28,000 रुपये. बरोबर. अर्जदाराची माहिती असणार आहे खाली, त्यामुळे मी तुम्हाला दाखवत नाहीये. त्यानंतर तुम्हाला खाली असेल सगळ्यांची माहिती असेल. बरोबर. तर आता आपण काय करतोय, पुढे जावरती क्लिक करतोय. आता हे बघा, आपला मोजणी अर्ज ई मोजणी प्रणालीमध्ये दाखल झाला आहे. सदर मोजणी अर्ज हा ऑनलाईन माहितीच्या आधारे आपल्याद्वारे भरण्यात आला असून याची कार्यालयामार्फत तपासणी केल्यानंतर आपल्या मोजणी अर्जास मोजणी रजिस्टर क्रमांक देण्यात येणार आहे. बरोबर. या सगळ्या गोष्टी घ्यायच्यात. आपण अपलोड केलेल्या कागदपत्राची कार्यालयामार्फत तपासणी केली जाऊन अपलोड केलेली दस्तऐवज योग्य असतील तरच अर्ज पुन्हा आपल्या लॉगिन मध्ये मोजणी शुल्क भरण्यासाठी उपलब्ध होईल. बरोबर. जर सदरची माहिती चुकीची आढळल्यास आपला अर्ज निकाली काढण्यात येईल, याची नोंद घ्यावी. ओके करायचे. ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन पद्धतीने आपण पेमेंट करू शकतो मित्रांनो. बरोबर. ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन पद्धतीने पेमेंट करू शकतो. ऑनलाईन करताय, पुढे जावरती क्लिक करतोय. ठीक आहे, पुढे जावरती क्लिक होत नाहीये, थोडंसं वेबसाईटला प्रॉब्लेम असेल किंवा नेटवर्कचा इश्यू असेल. तर मी तुम्हाला सांगतो, ऑनलाईन पेमेंट करून आपल्याला काय करायचंय, इथपर्यंत आपण स्टॉप करायचंय. बरोबर. हे स्टॉप झाल्यानंतर पुढे काय असेल ते तुम्हाला मी दाखवते. तर नवीन बघा, या पेजवरती जायचंय. आपण इथे काय करतोय, ग्रास म्हणून आपण काय करतोय, गुगलला सर्च करतोय. राईट. ग्रास म्हणून सर्च केलं. गव्हर्नमेंट रिसिप्ट अकाउंटिंग सिस्टीम यावरती क्लिक करत आहोत आपण पेमेंट करण्यासाठी. आता ऑनलाईन तिथं गेल्यानंतर आपल्याला स्टॉप करायचं आणि ग्रासवरती जायचं आहे मित्रांनो. यामध्ये पे विदाउट रजिस्ट्रेशन यावरती जेव्हा क्लिक करतो आपण, तर इथे आपल्याला काय करायचं, आता इथे सगळ्यात मोठी चुकी इथे होते मित्रांनो, कारण की आपल्याला पेमेंट कसं करायचं वगैरे या गोष्टी माहीत नसतात. तर आपण काय करतोय मित्रांनो, बघा इथे SET, बरोबर, SET सिलेक्ट केलंय आणि खाली आलेलं जे आहे सेटलमेंट कमिशनर अँड डायरेक्टर ऑफ लँड रेकॉर्ड्स यावरती क्लिक केलंय आणि सबमिट वरती क्लिक करतोय मित्रांनो. बरोबर. सबमिट केलं. इथे तुम्हाला बघा ऑप्शन आलाय डिपार्टमेंटचा. पेमेंट टाईप मध्ये लँड अँड रिव्हेन्यू करायचंय. डिस्ट्रिक्ट मध्ये तुम्हाला तुमचा जो जिल्हा आहे तो निवडायचा आहे. ऑफिस मध्ये तुमचा जिल्हा तालुका जो आहे तो निवडायचा आहे. स्कीम मध्ये पहिल्या नंबरचा ऑप्शन क्लिक करायचा मित्रांनो, हा आहे शेतीसाठी. दुसऱ्या नंबरचा ऑप्शन आहे मित्रांनो, जर तुमची शेत जमीन ही गुंठेवारीमध्ये असेल तर, किंवा गावामध्ये, गुंठेवारी नाही, गावातली जमीन असेल तर. बरोबर. इथे पिरियड मध्ये वन टाइम करायचंय. फॉर्म ID गरज नाही आपल्याला. इथे अमाऊंट जी आपल्याला चलन आलं असेल ते चलन आपल्याला टाकायचं आहे मित्रांनो. इथे तुमचा नाव टाकायचे, पूर्ण नाव टाकायचे. इथे लोकॅलिटी मध्ये तुमचा तालुका, गाव वगैरे टाकायचे, सिटी टाकायचे, पिनकोड टाकून घ्यायचा आहे, मोबाईल नंबर व्यवस्थित टाकायचा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं रिमार्क्स मध्ये तुम्हाला इंग्लिश मधून टाकायचे तुमचं जे गाव असेल आणि तुम्ही कशासाठी मोजणी करताय. समजा आपण हद्द कायमसाठी मोजणी करतोय, तर मौजे या गावासाठी आम्ही हद्द कायम मोजणी करण्याबाबत किंवा मोजणी करावी यासाठी अर्ज. बरोबर. यासाठी पेमेंट फीज असं आपण करू शकतो. आता बघा, मौजे डॉट व्हिलेज हद्द कायम, बरोबर, हद्द कायम साठी मोजणी करणे फीज. ओके, सिंपल आहे. यानंतर काय करायचंय, आपण फोन पे वापरतो तर फोन पे वरती इथे UPI वरती क्लिक करायचंय, UPI पेमेंट वरती क्लिक करायचंय. बरोबर. आता UPI पेमेंट केल्यानंतर हा जो कॅप्चा आहे तो कॅप्चा आपल्याला टाकून घ्यायचा आहे मित्रांनो.
आणि सबमिट वरती क्लिक करायचं आहे. इंटर नेम, आता सगळ्या गोष्टी टाकल्याशिवाय आपल्याला इथे युपीआय पेमेंटला ऑप्शन येणार नाहीये. पेमेंट झालं. पेमेंट झाल्यानंतर काय करायचं मित्रांनो, तर आपण पाहूया पेमेंट झाल्यानंतर काय करायचं. झालंय आपलं. पेमेंट झाल्यानंतर मोजणी शुल्क, इथे काय करायचंय, ऑफलाईन चलन अपलोड करा यावरती क्लिक करायचंय मित्रांनो. त्यावरती क्लिक केल्यानंतर मोजणी शुल्काचे चलन आपला अर्ज निवडून अपलोड करा. चलो, इथे आपला अर्ज क्रमांक असणार आहे. चलो, अर्ज क्रमांक केलाय, अर्ज तपासा. अर्ज क्रमांक तपासावरती क्लिक केलंय आणि अशा प्रकारे आपल्याला तिथे ऑप्शन येणार आहे. जे चलन आहे आपलं अशा प्रकारे झालेलं आहे बघा. टाइप ऑफ पेमेंट लँड रेव्हेन्यू आणि सेटलमेंट कमिशनर अँड डायरेक्टर ऑफ लँड रेकॉर्ड्स. ओके, ओके करायचंय. ओके केल्यानंतर इथे आपल्याला जो फॉर्म आहे, ओके, जो फॉर्म आहे तो फॉर्म आपल्याला तिथे डाउनलोड करायचा आहे मित्रांनो. इथे चलन अर्ज डाउनलोड करावरती क्लिक करू शकतो. त्यावरती सही करायची. सही करून तुम्हाला इथे अपलोड करायचं आहे. आता अपलोड एक रॅन्डमली मी काय करतोय, चलो काहीतरी अपलोड करून देतोय. अपलोड केलं. ओके, अपलोड करा. अपलोड केल्यानंतर मित्रांनो आपल्याला खाली ऑप्शन येणार आहे. चलन रक्कम टाकायची, चलन क्रमांक टाकायचा आहे, म्हणजे ARN नंबर आलेला असतो आपल्याला ते चलन भरल्यानंतर. चलन दिनांक आणि चलन अपलोड करायचे. अपलोड केला, करा, आपला अर्ज सबमिट झाला. यानंतर जे पुढचे अपडेट असतील ते अपडेट तुम्हाला येणार आहेत मित्रांनो. कशावरती, तुमच्या मोबाईलवरती. तर व्हिडिओ जर आवडलाय तुम्हाला व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करताय तेवढंच माझ्यासाठी पण फायदा आहे आणि जे तुम्ही व्हिडिओज पाहताय माझ्यामुळे तुम्हाला जर फायदा होत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. चला बाहेर पडा. मी लॉग आउट केलेलं आहे. लॉग आउट करायला पण विसरू नका. आणि जर महाराष्ट्रामध्ये कुठेही असाल तर तुम्हाला अर्ज भरायचा असेल, तुम्ही बिंदास व्हॉट्सअपला मेसेज करू शकता. व्हॉट्सअपला मेसेज करून तुमची फीज काय असेल ते सर्व गोष्टी तुम्हाला तिथे मदत होईल सोना एंटरप्राइजेस कडून. आणि जे डॉक्युमेंट्स तुम्हाला अपलोड करायचे ते सुद्धा केले जातील. फक्त नकाशा जो आहे, नकाशा आणि जे टिपण असेल ते तुम्हाला स्वतःला स्कॅन करून मला पाठवावं लागेल. स्कॅन करून पाठवतात ते सुद्धा तुम्हाला तिथे भरून दिलं जाईल. आणि महाराष्ट्रामध्ये कुठेही असाल तरी तुम्हाला मदत मिळेल. सोना एंटरप्राइजेस आपल्याला सर्व महाराष्ट्रामध्ये जेवढ्याही ऑनलाईन सर्व्हिसेस आहेत तेवढ्या तुम्हाला प्रोव्हाइड करतं. सरकारी योजना असू द्या, सरकारी कागदपत्र असू द्या, कोणत्याही बाबतीतलं परमिशन म्हणजे लायसन्स असू द्या, GST, टॅक्सेशन वगैरे सर्व प्रकारचे कामं आपण करतो. त्यामुळे आजच कॉन्टॅक्ट करा आणि तुम्हाला त्या सर्व्हिसचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला त्या कॉन्टॅक्ट करून त्या सर्व्हिसचा लाभ घ्या. धन्यवाद मित्रांनो.